जय शिवराय मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीला विचारलेले 10 वर्षातील संपूर्ण जी.के. आणि जे.चे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, यावर्षी पोलीस भरतीला मेरिटमध्ये यायचे असेल तर हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. कारण हेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत. यावर्षी अंगावर वर्दी लावायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघू आजचा पहिला प्रश्न. नागपूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? नागपूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दुसरा प्रश्न आहे, अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न आहे, मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आहे. समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केव्हा केली? समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1944 साली केली आहे. पुढील प्रश्न, जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे लोकमान्य टिळकांनी. पुढील प्रश्न आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश कोणी दिला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश कोणी दिला? तर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर हरिपुरा. पुढील प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही आहेत आचार्य विनोबा भावे. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हटले जाते? IMP प्रश्न आहे मित्रांनो. मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न, राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते? राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य आहे पंजाब. माहिती अधिकार लागू करणारा पहिला देश कोणता? माहिती अधिकार लागू करणारा पहिला देश आहे स्वीडन. पुढील प्रश्न, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? IMP प्रश्न मित्रांनो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी. संसदीय शासन पद्धती कोठे सुविकसित झाली? संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? तर इंग्लंड. पुढील प्रश्न, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर कलम 280. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 360 हे कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. कलम 360 आर्थिक आणीबाणी. विधान परिषदेची स्थापना कोणत्या कलमाने करण्यात येते? विधान परिषदेची स्थापना कोणत्या कलमाने करण्यात येते? तर कलम 169. पुढील प्रश्न, संघराज्य तरतुदी घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत? संघराज्य तरतुदी घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर भाग 5. संघराज्य तरतुदी घटनेच्या भाग 5 मध्ये समाविष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, एकेरी नागरिकत्व
हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? एकेरी नागरिकत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? तर ब्रिटिश. पुढील प्रश्न आहे, कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली आहे? कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली आहे? तर कॅबिनेट मिशन योजना. संविधान सभेची निर्मिती आहे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे. पुढचा प्रश्न आहे, घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी सर्वप्रथम कल्पना कोणी मांडली? घटना निर्मितीसाठी घटना समिती असावी अशी सर्वप्रथम कल्पना मांडली आहे एम एन रॉय. पुढचा प्रश्न, G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर 1999 वर्षी. 1999 साली G20 स्थापन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क. पुढील प्रश्न आहे, ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, ताजमहाल आहे उत्तर प्रदेशमध्ये. नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? तर अमरकंटक. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर सुंदरबन. हे पश्चिम बंगालमध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन हे ठिकाण आहे आणि भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन. पुढील प्रश्न आहे, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर. पुढील प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? IMP प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अन्नाईमोडी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे विंध्य पर्वत. पुढचा प्रश्न आहे, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर थेम्स. पुढील प्रश्न, उधाणाची भरती कधी येते? उधाणाची भरती कधी येते? तर अमावस्येला. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर वातावरणातील बदल. ग्रीन हाऊस इफेक्ट वातावरणातील बदल शी संबंधित आहे. मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घेत चला. सर्व प्रश्न नोट करून घेत चला. पुढील प्रश्न, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. मित्रांनो, कमेंट करून सांगा, कोयना कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात कोयना धरण आहे हे कमेंट करून सांगा मित्रांनो. चला, पुढील प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर विजय घाट. पुढचा प्रश्न, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? चला मित्रांनो सांगा, भारूड कोणाचे आहे रचना प्रकार? तर संत एकनाथांचे. भारूड हा प्रकार संत एकनाथांनी रूढ केला आहे.
पुढील प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? चला मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर सेनापती बापट. मित्रांनो कमेंट करून सांगा, मुळशी सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले होते? उत्तर कमेंट करून सांगा. तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्की. तैनाती फौजीची पद्धत लॉर्ड वेलस्की यांनी केली आहे. पुढील प्रश्न आहे, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे वैतरणा. पुढचा प्रश्न, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी. राधानगरी हा तालुका कोल्हापूर जिल्ह्यात आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. भरतीला विचारलं जाऊ शकतो, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी. राधानगरी तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यात. पुढील प्रश्न आहे, काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? PYQ प्रश्न आहे हा. काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात. रत्तापानी वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? रत्तापानी वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न, मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न मित्रांनो, सर्व भरतीमध्ये हा खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यात. रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? PYQ प्रश्न, रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थानमध्ये. बिहारची राजधानी कोणती आहे? बिहारची राजधानी आहे पाटणा. पुसद डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? पुसद डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळमध्ये. यवतमाळ. पुढील प्रश्न आहेत, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर भंडारा जिल्ह्याला. चिमूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, चिमूर डोंगररांग आहे चंद्रपूर या जिल्ह्यात. मित्रांनो, आपले टोटल 50 प्रश्न GK वरले झाले आहेत. आता आपण सामान्य विज्ञानवरील 50 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? तर फंकने. कोणत्या रोगामध्ये लाल पेशीचा आकार वेळासारखा होतो? कोणत्या रोगामध्ये लाल पेशीचा आकार वेळासारखा होतो? तर सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये लाल पेशीचा आकार वेळासारखा होतो. कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशात तयार होते? चला मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशात तयार होते? तर जीवनसत्व D. जीवनसत्व ड हे सूर्यप्रकाशात तयार होते. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? IMP प्रश्न, PYQ प्रश्न आहे हा. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर नियासिन. पुढील प्रश्न आहे, सर्वात गोड शर्करा कोणती आहे? तर मित्रांनो, सर्वात गोड शर्करा आहे फ्रुक्टोज. जन्मलेल्या बालकांमध्ये किती हाडे असतात? जन्मलेल्या बालकांमध्ये किती हाडे असतात? तर 305 हाडे. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी.
समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅथोमीटर हे उपकरण वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर बॉक्साईट. थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर पारा. पुढील प्रश्न आहे, अन्नाचे पचन कोणत्या आतड्यात होते? महत्त्वाचा प्रश्न, अन्नाचे पचन कोणत्या आतड्यात होते? तर लहान आतड्यात. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप वेळा हा प्रश्न पेपरला येऊन गेला आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन याने. पुढील प्रश्न, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? 2023 ला विचारलेला प्रश्न, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? तर सुश्रुत यांना. भारतामध्ये सर्जरीचे जनक आहेत सुश्रुत. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध कोणी लावला? तर राईट बंधूंनी. पुढील प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर मुंबई येथे. हायग्रोमीटरने काय मोजले जाते? हायग्रोमीटरने काय मोजले जाते? तर सापेक्ष आर्द्रता. पुढील प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधी विकार आहे? IMP प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधी विकार आहे? तर मेंदू. अल्झायमर हा रोग मेंदूशी संबंधित आहे. पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग म्हणजे काय? पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग म्हणजे काय? तर ल्युकेमिया. चला मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. विषाणूचा शोध कोणी लावला? विषाणूचा शोध कोणी लावला? तर इव्हॅनॉस्की. विषाणूचा शोध लावला आहे इव्हॅनॉस्कीने. पुढील प्रश्न, प्रथिनाचे प्रमुख कार्य काय आहे? प्रथिनांचे प्रमुख कार्य काय आहे? तर शरीराची झीज भरणे. पुढचा प्रश्न, शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करते? शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करते? तर शिरा. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? मित्रांनो, IMP प्रश्न आहे आणि PYQ ही प्रश्न आहे हा. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणता वायूचा उपयोग होतो? तर इथिलीन. पुढील प्रश्न, पुरुषांमध्ये कोणते संप्रेरक असते? पुरुषांमध्ये कोणते संप्रेरक असते? तर टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये संप्रेरक असते. प्रथिने ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? प्रथिने ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर बायोरेट. प्रथिने ओळखण्यासाठी बायोरेट ही चाचणी केली जाते. पुढील प्रश्न, पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? IMP प्रश्न. मित्रांनो, जितकेही मी IMP प्रश्न सांगत आहे ते परीक्षेला संभाव्य प्रश्न आहेत. हे प्रश्न यावर्षी विचारले जाऊ शकतात, त्यामुळे सर्व प्रश्न लिहून घेत चला. पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ऑर्निथॉलॉजी. झुरळांचे हृदय किती कप्प्याचे असते? झुरळांचे हृदय किती कप्प्याचे असते? तर 13. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? IMP प्रश्न. 2018 ला विचारलेला हा महत्त्वपूर्ण प्रश्न.
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. किडनीचा मूलभूत घटक कोणता आहे? किडनीचा मूलभूत घटक कोणता आहे? तर नेफ्रॉन. पुढील प्रश्न, ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर 8. शरीरातील जठरात कोणते आम्ल असते? शरीरातील जठरामध्ये कोणते आम्ल असते? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड. शरीराच्या जठरामध्ये असते हायड्रोक्लोरिक ॲसिड. पुढील प्रश्न, लाळेमध्ये कोणते विकर असते? लाळेमध्ये कोणते विकर असते? तर टायलिन. लाळेमध्ये टायलिन असते, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे? सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे आहे? तर ब्ल्यू व्हेल मासा. सर्वात मोठे हृदय असते ब्ल्यू व्हेल माशाचे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईडला. गांडुळाचे हृदय किती कप्प्याचे आहे? गांडुळाचे हृदय किती कप्प्याचे आहे? तर 5. पुढचा प्रश्न, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? तर मार्कोनीने. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे आता, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खूप वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे भरतीला. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंडेले याने. पुढील प्रश्न, वर्गीस कुरियन हे कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन हे कशाशी संबंधित आहेत? तर धवल क्रांतीशी. सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक याने. पुढील प्रश्न, डायनामाइट स्फोटकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? डायनामाइट स्फोटकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अल्फ्रेड नोबेल याने. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर साल्क याने. साल्कने पोलिओची लस शोधून काढली आहे. पुढील प्रश्न, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? पृथ्वीवर सूर्यकिरणे पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हिरा. महत्त्वाचा प्रश्न, सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? तर Na. सोडियमचे रासायनिक सूत्र आहे Na. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर सायट्रिक आम्ल. पुढचा प्रश्न आहे, अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशमन यंत्रांमध्ये कोणता वायू वापरतात? तर कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये वापर करतात सिल्वर नायट्रेटचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न, पाण्याचे रेणूसूत्र काय आहे? पाण्याचे रेणूसूत्र काय आहे? तर H2O. H2O. पाण्याचे रेणूसूत्र आहे H2O. युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? युरिया खतामध्ये
नत्राचे प्रमाण किती असते? तर 46%. पुढील प्रश्न, रेशीम धागे कशाची बनलेले असतात? रेशीम धागे कशाची बनलेले असतात? तर प्रथिनांची. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात? तर मित्रांनो, छातीच्या पिंजऱ्यात एकूण 24 बरगड्या असतात. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? तर झारखंड राज्यात. दुसरा प्रश्न आहे, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? पीवायक्यू प्रश्न, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तर संत एकनाथांचा. पुढील प्रश्न आहे, गोबर गॅस प्लांटमधून काय तयार होते? चला मित्रांनो, गोबर गॅस प्लांटमधून काय तयार होते? तर मिथेन वायू. पुढील प्रश्न आहे, बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. पुढील प्रश्न, इन्सुलिनचे संप्रेरक कोणत्या अवयवामधून तयार होते? इन्सुलिनचे संप्रेरक कोणत्या अवयवामधून तयार होते? तर स्वादुपिंड. सिफोम कशापासून बनतो? सिफोम कशापासून बनतो? तर वाऱ्यापासून. पुढील प्रश्न आहेत, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. त्याची लांबी आहे 2525 किलोमीटर. लक्षात ठेवा मित्रांनो, गंगा नदीची लांबी आहे 2525 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व क मुळे. पुढील प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर धुमाळवाडी. मित्रांनो, हे धुमाळवाडी गाव साताऱ्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी, जे की सातारामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीपद कोणाकडे आहे? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीपद कोणाकडे आहे? तर आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे. पुढील प्रश्न, भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. चला मित्रांनो, कमेंट करून सांगा, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर नंदुरबार. पुढील प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगरमध्ये. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर जिल्ह्यात. पुढील प्रश्न, भारतात पहिली जनगणना कधी झाली? भारतात पहिली जनगणना कधी झाली? तर 1872 साली. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला? महत्त्वाचा प्रश्न, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला? तर सारनाथ. पुढील प्रश्न आहे, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर बाबरने. बाबरने भारतात मुघल सत्ता स्थापित केली आहे. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी चले जाव हा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? गांधीजींनी चले जाव हा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? तर 1942 साली. चले जाव हा लढा 1942 साली सुरू केला होता. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले?
तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी. लक्षात ठेवा मित्रांनो, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले आहे. IMP प्रश्न आहे. चला पुढील प्रश्न, रिडल्स इन हिंदुझम्स लेखक कोण आहेत? रिडल्स इन हिंदुझमचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर विनोबा भावे. इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर विष्णू शास्त्री पंडित. पुढील प्रश्न आहे, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. महत्वाचा प्रश्न, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1998 ला. कोकण रेल्वे 1998 ला सुरू झाली आहे. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान. सरहद गांधी म्हणून ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना. पुढील प्रश्न आहे, दलित पॅंथर चळवळीशी कोणते कवी संबंधित आहेत? दलित पॅंथर चळवळीशी कोणते कवी संबंधित आहेत? तर नामदेव ढसाळ. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? PYQ प्रश्न, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? तर वीर सावरकर यांनी. पुढील प्रश्न आहे, कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर केरळ राज्याचा. इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदीची. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर 1998 ला. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर निकोबार. लक्षात ठेवा मित्रांनो, इंदिरा पॉइंट निकोबार या बेटावर आहे. पुढील प्रश्न, डोकमाल वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? डोकमाल वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर भारत चीन. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यात. मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न मित्रांनो, मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडूमध्ये. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? डबल प्रश्न झालाय मित्रांनो इथे. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदियामध्ये. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर कोयना. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते? तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते? तर नंदुरबारमध्ये. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर हरिसाल. महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज आहे हरिसाल. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरमध्ये. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना
कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1972 साली. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा जिल्ह्यात. चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, लिहून घ्या. विचारला जाऊ शकतो पुन्हा. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे ते मुंबई या मार्गावर. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर बेसाल्ट खडकापासून. पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर तांदूळ. सोनालिका आणि कल्याण सोना या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? IMP प्रश्न, सोनालिका आणि कल्याण सोना या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर गहू. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर नांदूर मधमेश्वर. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुढील प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1761 साली. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, भाटघर धरण आहे वेळवंडी नदीवर. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंदजींनी. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? IMP प्रश्न आहे मित्रांनो, कोणता काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा. शरीरातील अॅमिनो ऍसिडची संख्या किती आहे? शरीरातील अॅमिनो ऍसिडची संख्या आहे 22. जगातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर मित्रांनो, जगातील पहिले विद्यापीठ आहे तक्षशिला विद्यापीठ. महत्वाचा प्रश्न आहे, लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? तर टायलिन. लक्षात ठेवा मित्रांनो, लाळेमध्ये टायलिन एन्झाईम आढळते. शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता? शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे त्वचा. IMP प्रश्न आहे, खूप वेळा प्रश्न रिपीट झाला होता. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे जिनिव्हा येथे. जगातील सर्वात उंच सरोवर कोणते आहे? जगातील सर्वात उंच सरोवर आहे टिटिकाका. पुढील प्रश्न, धनविधेय हे कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर लोकसभेमध्ये. भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते? भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर आहे हडप्पा.
पुढचे प्रश्न. सिंधू जल करार केव्हा झाला? सिंधू जल करार केव्हा झाला? तर 19 सप्टेंबर 1960 ला. सातपुडा पर्वत रांगांतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वत रांगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर धूपगड. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर इंद्रावती नदीवर. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता? तर अडाण. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर मुंबईमध्ये. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मोरांसाठी प्रसिद्ध आहे नायगाव अभयारण्य. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 6. कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? तर अमरावती. गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे? पीवायक्यू प्रश्न. गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर नामदेव ढसाळ यांचा. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शरद जोशी हे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर जयपूरला गुलाबी शहर म्हटले जाते. भारताच्या मध्यातून काय गेले आहे? भारताच्या मध्यातून गेले आहे कर्कवृत्त. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या देशात आहे? तर ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बेरियर रीफ आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रेट बेरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोण मान्यता देते? ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोण मान्यता देते? तर पंचायत समिती. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? ग्रामसेवकाची निवड होते जिल्हा परिषद मार्फत. महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे कळसुबाई. भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात? तर लोकमान्य टिळकांना भारताचे असंतोषाचे जनक संबोधले जाते. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? महाराष्ट्रात पंचायत राज पद्धत केव्हा सुरू झाली? तर 1 मे 1962 ला. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1920 ला. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? तर जॉन स्मिथ यांनी. इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला? इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला? तर सरदार उधम सिंग यांनी. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर 1950 ला भारतीय रेल्वेचे
राष्ट्रीयकरण करण्यात आले? लक्षात ठेवा मित्रांनो, IMP प्रश्न आहे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती झाली आहे 1971 साली. मित्रांनो, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर BN राव. लक्षात घ्या मित्रांनो, घटना समिती सल्लागार होते BN राव. पुढील प्रश्न आहे, चपराळा अभयारण्य कोठे आहे? तर चपराळा अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यात आहे. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड. लक्षात घ्या मित्रांनो, पलामू अभयारण्य झारखंड या राज्यात आहे. तर क्वालिटी आणि क्वांटिटी टॉपचे आहे, त्यामुळे एकनी एक प्रश्न महत्त्वाचा आहे. 100 प्रश्न घेणार आहोत. सर्व प्रश्न भरतीच्या पेपरशी संबंधित एकने एक प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान येथे आहे. लक्षात घ्या मित्रांनो, राजस्थान. पुढील प्रश्न, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पाहू. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर हे नर्मदा या नदीवर आहे. कपिलधारा धबधबा नर्मदा नदीवर आहे. दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले आहे बहादूर शाह जफर. मित्रांनो, एकने एक प्रश्न क्वालिटी आहे. उलटून सुलटून प्रश्न मी तयार केले आहेत. मांडणी कशी वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगा. चला, वन लायनरचा दणका आहे, त्यामुळे सुट्टी द्यायची नाही आज. 1857चे पुस्तक कोणी लिहिले? PYQ प्रश्न आहे हा. 1857चे पुस्तक कोणी लिहिले? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर. राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव काय होते? राणी लक्ष्मीबाईंचे खरे नाव काय आहे? तर मणिकर्णिका. लक्षात घ्या मित्रांनो, मणिकर्णिका. पुढील प्रश्न आहे, देवी रोग कशामुळे होतो? देवी रोग कशामुळे होतो? तर विषाणूमुळे देवी रोग होतो. प्रतिकाराचे SI एकक काय आहे? प्रतिकाराचे SI एकक काय आहे? तर ओम. लक्षात घ्या, इथं ओम आहे, तिथं ओम झाले आहे, त्यामुळे शब्द तुम्ही जरा नीट वाचा आणि लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, गीत गोविंद लेखक कोण आहेत? गीत गोविंदचे लेखक कोण आहेत? तर जयदेव. लक्षात घ्या मित्रांनो, जयदेव. इंडिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडिकाचे लेखक आहेत मेगास्थनीज. पुढील प्रश्न, वातावरणाचा दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे? तर उत्तर आहे बॅरोमीटर. भारतातील कोणत्या राज्याला मंदिराची पुण्यभूमी असे म्हटले जाते? भारतातील कोणत्या राज्याला मंदिरांची पुण्यभूमी म्हटली जाते? तर झारखंडला. मित्रांनो, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे, सोलापूर हे कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर प्रसिद्ध आहे चादरींसाठी. पेनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगातून होतो? पेनगंगाचा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगातून होतो. लक्षात घ्या मित्रांनो, अजिंठा डोंगर. पुढील प्रश्न, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? तर महर्षी कोंडव केशव कर्वे. दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? याचं उत्तर आहे 21 मे. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे बाल गंगाधर टिळक. गीता रहस्य बाल गंगाधर यांनी लिहिले आहे. सालार जंग संग्रहालय कोठे आहे? सालार जंग संग्रहालय कोठे आहे? तर हैदराबाद. पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर भारत छोडो आंदोलन सुरू झाले आहे 8 ऑगस्ट 1942. भारतात पहिली जनगणना कधी झाली? तर 1872ला भारतात पहिली जनगणना झाली आहे. प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला?
तर सारनाथ येथे. सारनाथ हे वाराणसी या शहरात आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश सारनाथ येथे दिला आहे. पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? तर पाली भाषेत. मित्रांनो, क्वालिटी कशी आहे सांगायची, कमेंट नक्की करून सांगायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचीच, विषय नाही. आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला टॉपचे प्रश्न मिळतील. विषय एंड. जी कोल्हापुरी भाषा म्हटलं की वेगळाच विषय आहे भाई. रक्तामध्ये आढळणारा धातू कोणता आहे? रक्तामध्ये आढळणारा धातू आहे लोह. कडधान्य हा कशाचा चांगला स्रोत आहे? कडधान्य हा कशाचा चांगला स्रोत आहे? उत्तर आहे प्रथिने. प्रथिनांचा कडधान्य स्रोत चांगला आहे. प्रांतीय स्वायत्तता भारतात केव्हा सुरू झाली? प्रांतीय स्वायत्तता भारतात केव्हा सुरू झाली? तर 1935 साली. पुढील प्रश्न आहे, मनुष्याने प्रथम कोणता प्राणी पाळला? तर उत्तर आहे कुत्रा. पुढील प्रश्न पाहू. कांचनगंगा पर्वताचे शिखर कोठे आहे? कांचनगंगा पर्वताचे शिखर कोठे आहे? तर सिक्कीम या राज्यात. कांचनगंगा सिक्कीम या राज्यात आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया. शिमला करार केव्हा झाला? तर शिमला करार झाला आहे 1972 साली. लक्षात घ्या मित्रांनो, IMP प्रश्न आहे हा. शिमला करार विचारला जाऊ शकतो. कोणाला भारताचे तारणहार म्हटले जाते? कोणाला भारताचे तारणहार म्हटले जाते? तर लॉर्ड रिपन यांना. पुढील प्रश्न पाहू. लोकहितवादी या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहेत? IMP प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न आहे हा. लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत गोपाळ हरी देशमुख. केशवसूत या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहेत? केशवसूत या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत कृष्णाजी केशव दामले. हा IMP प्रश्न आहे. हे 2 प्रश्न भरतीला विचारलेले प्रश्न आहेत. PYQ आहेत, तर नोट करून घेत चला, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्जुन पुरस्कार जो आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर क्रीडा क्षेत्र. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? द्रोणाचार्य पुरस्कार सुरू करण्यात आला 1985 ला. जपानवर अणुबॉम्ब कोणत्या वर्षी टाकण्यात आला? तर 1945 साली जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला. जपानवर 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले आहेत. ते कोणकोणते आहेत आणि कोणत्या तारखेला टाकले आहेत हे कमेंट करून तुम्ही सांगायचे आहे. तुम्हाला हा प्रश्न आहे, उत्तर नक्की द्या. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती स्थायी सदस्य आहेत? युनेस्को राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती स्थायी अध्यक्ष आहेत? तर 5. प्रश्न आहे, राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अध्यादेश जारी करतात? तर अनुच्छेद 153 या कलमानुसार अध्यादेश जारी करतात. कोणता कलम आंतरराष्ट्रीय करार लागू करण्याची शक्ती प्रदान करतो? आंतरराष्ट्रीय करार लागू करण्याची शक्ती प्रदान करतो अनुच्छेद 253. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ या राज्यात. IMP प्रश्न आहे, लिहून घ्या. मान्सून केरळमध्ये प्रथम येतो. धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर वैद्यकीय क्षेत्रात. धन्वंतरी पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात दिला जातो. प्रश्न आहे, कलिंग पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर विज्ञानासाठी, विज्ञान क्षेत्राशी संबंधित कलिंग पुरस्कार आहे. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. IMP प्रश्न आहे, लिहून घ्या.
पुढील प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो? तर साहित्य या क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार कधीपासून दिला जात आहे? प्रश्न कसा आहे, पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी आपण टॉपची देतो, त्यामुळे सबस्क्राईब करायचीच. ज्ञानपीठ पुरस्कार सुरू झाला 1965 सालापासून. भारतात आधुनिक उद्योगाची स्थापना केव्हा झाली? भारतात आधुनिक उद्योगाची स्थापना 1850 साली झाली. दास कॅपिटल कोणी लिहिले? तर दास कॅपिटल लिहिले आहे कार्ल मार्क्स. भारतीय नेपोलियन ही पदवी कोणाला देण्यात आली? तर समुद्रगुप्त याला भारतीय नेपोलियन असे म्हटले जाते. IMP प्रश्न आहे हा. जे आर्मी भरतीची तयारी करतात त्यांना हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न विचारला जातो कारण मी जेव्हा परीक्षा दिली त्यावेळी हा प्रश्न मला आला होता पेपरवेळी 2019ला. प्लासीची लढाई केव्हा झाली? तर 1757 साली. प्लासीची लढाई केव्हा झाली? तर 1757. पुढील प्रश्न पाहू. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? तर तिरुअनंतपुरम येथे आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र. दिल्लीत जामा मस्जिद कोणी बांधली? दिल्लीत जामा मस्जिद बांधली आहे शहाजहान याने. पुढील प्रश्न आहे, कागदाचा शोध लावणाऱ्या देशाचे नाव काय? कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर चीनने. हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा या राज्यात आहे हिराकुंड प्रकल्प. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? तर तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न आहे, पिस्ता नदी कोणत्या प्रमुख नदी प्रणाली अंतर्गत आहे? पिस्ता नदी कोणत्या प्रमुख नदी प्रणाली अंतर्गत आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीच्या अंतर्गत आहे. रोलेट कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर 1919 साली रोलेट कायदा पास झाला. याला काळा कायदाही असे म्हटले जाते. कुपडा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तमिळनाडू. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा येथे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा. 1919चा रोलेट कायदा. शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? व्याकरणमधील महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यासाठी हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे IMP प्रश्न आहे. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप. पंचशील तत्वाचे जनक कोण आहेत? तर पंडित नेहरू पंचशील तत्वाचे जनक आहेत. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात. पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे तेलबिया उत्पादन. सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध आहे मधुमक्षी पालन. इंद्रावती नदी महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे?
तर छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महत्त्वाचा प्रश्न, IMP प्रश्न आहे हा, मोस्ट IMP प्रश्न. हा प्रश्न विसरू नका, कारण हा प्रश्न दरवर्षी कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये विचारला जातो. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली आहे 1993 साली. पुढील प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिली भारतीय आहेत पंडित रविशंकर. लक्षात घ्या मित्रांनो, IMP